पुण्याच्या मावळ तालुक्यातल्या पाटण गावात रविवारी पहाटे एका घरावर दरड कोसळली। दरड कोसळल्याने कुटुंबातल्या 3 जणांचा मृत्यू झालाय। माहिती मिळताच मावळचे तहसीलदार आणि लोणावळा डीवायएसपी यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली। बचाव कार्य सुरू करण्यात आलेले आहे। एनडीआरएफच्या पुण्यातल्या 5व्या बटालियनचे 30 सदस्यांचं पथक आवश्यक साहित्यासह घटनास्थळी पोहोचलं। सध्या युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे। मावळ तालुक्यात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलेला आहे। आपण सध्या पाटण गावामध्ये आहोत आणि या गावामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतोय दरड कोसळलेली आहे। पाटण गावाच्या या डोंगरामध्ये आपण पाहू शकतो जोरदार पाण्याचा या ठिकाणी प्रवाह चालू आहे आणि रात्रभर या ठिकाणी पाऊस चालू असल्यामुळे आपण जर या ठिकाणी पाहिलं सकाळी 4:15च्या सुमारामध्ये या ठिकाणी दरड कोसळली आहे। एका घरावरती कोसळली आहे। या ठिकाणी हे घरातले 3 लोक या दरडीमध्ये आतमध्ये दबले गेल्याची शक्यता देखील आहे। मोठ्या प्रमाणामध्ये सकाळपासून गावकरी स्वतः उभं राहून या ठिकाणी ही दरड काढण्याचा प्रयत्न करत आहेत। अनेक जण या ठिकाणी एनडीआरएफ असेल किंवा बचावकारी यंत्रणा असेल यांना फोन करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र कुठल्याही प्रकारची या ठिकाणी या गावकऱ्यांना या ठिकाणी मदत भेटत नसल्याचा आरोप देखील या ठिकाणी होत असून या ठिकाणी आता या ढिगाऱ्याखाली नक्की किती लोक अडकलेले आहेत ते पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। पुढारी न्यूजसाठी मी सागर शिंदे, लोणावळा।